नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण या लेक्चरमध्ये वनस्पती ऊती नावाचा टॉपिक शिकणार आहे. आता याच्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे तर वनस्पती ऊती. तर तुम्हाला बोर्डवरती दिसते ते प्लांट टिश्यू आहे, तर त्याला मी जस्ट मराठी ट्रान्सलेट केलंय वनस्पती ऊती. आता याच्यात वनस्पती शब्दाला तर काय डिफाइन करायची गरज नाही. मेन डिफाइन करायचा जो शब्द आहे तो म्हणजे ऊती. ऊती म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये बोलतात टिश्यू. टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल्स. पहिली गोष्ट, टिश्यू म्हणजे काय तर ग्रुप ऑफ सेल्स असतं, म्हणजे पेशींचा समूह असतो. मोर दॅन वन सेल असतं, त्याच्यात एकापेक्षा जास्त पेशी एकत्र येतात आणि तो ग्रुप जो तयार होतो ना त्याला म्हणायचं टिश्यू, किंवा मराठी त्याला म्हणायचं ऊती म्हणायचं. सगळ्यात महत्वाचं फीचर आहे ऊतीचं ते म्हणजे दे आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली सेम. म्हणजे ज्या पेशी एकत्र येणार आहेत त्यांचं स्ट्रक्चर सेम पाहिजे आणि दुसरं त्यांचं काम समान पाहिजे, कार्य समान पाहिजे, तर त्याला ऊती म्हणायचं. ठीक आहे. सो तुम्हाला डायरेक्ट पण प्रश्न येऊ शकतो ऊती संदर्भात डेफिनेशन, की ऊती म्हणजे काय. तर ऊती म्हणजे इंग्लिश मध्ये पहिले सांगतो, टिश्यूज आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली सेम किंवा ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग स्ट्रक्चर अँड फंक्शन सेम असं आपण म्हणू शकतो. अशा पेशींचा समूह ज्यांचं कार्य आणि रचना समान आहे त्याला आपण ऊती म्हणायचं. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, की समजा आता इथं एखादी ऊती काढायचं ठरवलं. ठीक आहे. तर इथे बघा, मी 1 2 3 4 5 6 7 8 9 समजा एवढ्या पेशी काढल्या आणि या पेशींमध्ये हे केंद्रक दाखवलंय. ठीक आहे. हे केंद्रक दाखवलंय, याच्यामध्ये असं ते सायटोप्लाझम असतं ते दाखवलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो तयार झालाय दिस इज टिश्यू. याला काय म्हणायचं, टिश्यू म्हणायचं. आणि ह्या एका याला म्हणायचं सेल. ठीक आहे. म्हणजे एकटं त्याला म्हणायचं पेशी आणि हा ग्रुप जो आहे त्याला म्हणायचं ऊती. आता ह्याचाच वापर मी पुढच्या टिश्यू दाखवण्यासाठी करणार आहे, त्यामुळे जरा असंच राहू द्यायला. सो मी तुम्हाला टिश्यू सांगितलंय, डिफाईन केलंय टिश्यू. ठीक आहे. बघा, यांनी लिहिलंय पण ग्रुप ऑफ सिमिलर और डिसिमिलर सेल्स विच परफॉर्म कॉमन फंक्शन अँड हॅव कॉमन ओरिजिन. म्हणजे त्याचं मूळ आणि त्याचं फंक्शन आणि त्याची रचना जर समान असेल तर त्याला टिश्यू म्हणायचं. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. व्याख्या तर झाली आपली. वनस्पतीमध्ये दोन प्रकारच्या पेशी आपल्याला मुख्यतः बघायला मिळतात. नीट लक्ष द्या. वनस्पतीमध्ये दोन प्रकारच्या पेशी आपल्याला बघायला मिळतात. एक पेशीचं नाव आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू. याला काय म्हणायचं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्याला म्हणतात प्रभाजी ऊती. आणि दुसरं आहे ते म्हणजे परमनंट टिश्यू. नावातच कळतंय बघा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू मध्ये फरक काय, नीट ऐका. आता वनस्पतीमध्ये अशा पेशी किंवा अशा ऊती ज्यांचं विभाजन होऊन किंवा विभाजन सतत सुरू असतं आणि नवीन पेशी तयार होत असतात त्याला म्हणायचं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्याला मराठीत काय म्हणायचं, प्रभाजी ऊती. परत एकदा सांगतो, त्याला विभाजी ऊती पण म्हणतात. विभाजी म्हणजे काय, विभाजन होतंय. म्हणजे अशा पेशी ज्यांचं विभाजन सारखं सुरू आहे, थांबलेलं नाहीये, त्यांना म्हणायचं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. सिंपल आहे. म्हणजे थोडक्यात काय, वनस्पतीची ग्रोथ होण्यासाठी मेरिस्टेमॅटिक टिश्यू महत्वाचे आहेत हे तुम्हाला कळू शकतं. म्हणजे त्या पेशींचं एका पेशीच्या 2, 2च्या 4, 4च्या 10 असं वाढत जाणार आहे. म्हणजे विभाजन ज्या पेशींचं किंवा ऊतींचं सतत होत असतं त्याला म्हणायचं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. इथे आहे. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे परमनंट टिश्यू. आता नावातच आहे, परमनंट टिश्यूला मराठीत म्हणायचं कायम ऊती. म्हणजे आता काय, या ऊती आता ज्या बनल्यात त्या जर का पुढे विभाजन होणार नसेल, त्या तशाच राहणार असतील, त्याला म्हणायचं परमनंट टिश्यू. किती सोपं आहे. मेरिस्टेमॅटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन सारखं सारखं सुरू असतं, विभाजन सतत असतं, म्हणून नाव आहे बघा विभाजी ऊती. तर विभाजी म्हणजे काय, त्यांचं विभाजन सारखं सारखं होत असतं, त्याला म्हणायचं मेरिस्टेमॅटिक. आणि दुसरं आहे ते म्हणजे परमनंट टिश्यू, ज्याचा अर्थ होतो की एकदा त्या बनल्या की त्याचं परत विभाजन होत नाही, त्या कायम राहतात, म्हणून त्याला कायम ऊती पण म्हणतात किंवा परमनंट टिश्यू म्हणतात. ठीक आहे. सो दोघांमधला मी मेन थीम सांगितलाय. ठीक आहे. आता जरा यांचा शेप वगैरे बघूया. ज्या तुमच्या मेरिस्टेमॅटिक असतात त्या राऊंड असतात, ओव्हल असतात, पॉलिगोनल, हे सगळ्या आकाराच्या असतात. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे काय, they have no intercellular spaces. This is very important. They have no intercellular spaces. आता सगळ्यात पहिले याचा अर्थ पहिला सांगतो. आंतरपेशीय पोकळी लिहायचं. आंतरपेशीय पोकळी म्हणजे काय, हे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय, ह्या पेशी ज्या आहेत ते एकमेकांना एकत्र आलेले आहेत, परंतु इथे तुम्हाला दिसतंय ही मोकळी जागा आहे. पेशींच्या मधली जी मोकळी जागा असते त्याला म्हणतात इंटरसेल्युलर स्पेसेस. ठीक आहे. मराठीत त्याला म्हणायचं आंतरपेशीय पोकळी. मग मला सांगा, मेरिस्टेमॅटिक मध्ये आंतरपेशीय पोकळी आहे का, यांचं उत्तर आहे नाही. तर तुम्ही लिहायचं, यामध्ये आंतरपेशीय पोकळी नसते. म्हणजे इंटरसेल्युलर स्पेसेस, नो इंटरसेल्युलर स्पेसेस लिहू शकता. दुसरं आहे कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. मग असे सांगितलं, या पेशींमध्ये तुम्हाला पेशी विभाजनाचं किंवा ऊती विभाजनाचं तत्व आहे. म्हणजे यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते कशाची, सेल डिव्हिजनची. म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी बनत राहतात सतत. आणि नेक्स्ट आहे यांची जी सेल वॉल आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यांची जी सेल वॉल असते ते थिन असते, जास्त जाड नसते. आणि त्याच्यामध्ये काय असतं, मी ऑलरेडी सांगितले, हे सेल्युलोज असतं, लिहून घ्या. तर यांच्या पेशीमध्ये काय असतं, सेल वॉल, आणि सेल वॉल मध्ये सेल्युलोज असतं. शिवाय याच्यामध्ये डेन्स प्रोटोप्लाझम असतं. प्रोटोप्लाझम माहितीये, हे प्रोटोप्लाझम सगळं आतलं, आणि हे डेन्स असतं. डेन्स म्हणजे काय तर नवीन आहेत ना ह्या पेशी, नवीन असल्यामुळे सगळं फ्रेश असतं, आणि फ्रेश असल्यामुळे सतत विभाजन झाल्यामुळे नवीन नवीन प्रोटोप्लाझम असतं.
त्यामुळे ते घट्ट काय म्हणतात गडद असतं किंवा डेन्स असतं. शिवाय त्यांनी काय सांगितलं अजून महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की यांना स्मॉल व्हॅक्युअल्स असतात आणि लार्ज न्यूक्लियाय. लार्ज का असतात कारण की हे नवीन नवीन बनलेली पेशी आहे फ्रेश, त्यांचे केंद्रक आहेत ना एकदम जाड असतात, असे जाड जाड केंद्रक असतात. आणि यांचं प्रोटोप्लाझम पण कसं असतं घट्ट असतं. का कारण हे नवीन बनलेले आहेत, त्यांची केंद्रक जाड असतात. ठीक आहे, पेशी भित्तिका पातळ असते, हे सगळे त्यांचं वैशिष्ट्य आहे. वाटत नाही विचारतील. आणि स्मॉल व्हॅक्युअल्स, आठवतं व्हॅक्युअल्स म्हणजे काय सांगितलेलं, मोकळ्या पेशव्या ज्या असतात पेशीच्या आतमध्ये त्याला व्हॅक्युअल्स म्हणतात. या छोट्या असतात. का, लॉजिक लावा, नवीन पेशी आहे म्हणजे त्याच्यात साठवायला पदार्थ जास्त नाहीयेत आणि साठवायला पदार्थ नाही तर व्हॅक्युअल मोठे कसे काय असणार. त्यामुळे व्हॅक्युअल इथं छोटे असतात, हे महत्वाचं आहे. त्यानंतर लार्ज न्यूक्लियाय, न्यूक्लियस लार्ज असतात ते पण सांगितलं, नवीन फ्रेश बनलेली पेशी आहे त्यामुळे त्यांची केंद्रक मोठी असतात. आणि त्याची जी ही सेल वॉल असते म्हणजे ज्याला पेशीभित्तिका म्हणतो ती जाड असते. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असते बरं का. पेशीभित्तिका कशी असते, जाड, आणि कशाची बनलेली असते, सेल्युलोजची. तो आय होप की तुम्हाला हे कळलं असेल. ठीक आहे, त्याच्या आधारावरती जरा आपल्याला पुढचे क्लासिफिकेशन करायचे आहेत. आता जरा थोडंसं वरती घेऊया स्लाइडला, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी दिसतील. आता पोझिशन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू, म्हणजे तुमची मेरिस्टेमॅटिक टिश्यू झाडामध्ये कुठे आढळते याच्या आधारावरती मेरिस्टेमॅटिकचे पुढे टाईप पडतात. किती सोपं आहे बघा. मेरिस्टेमॅटिक म्हणजे काय, विभाजी होती. ते कुठे आढळतात वनस्पतीमध्ये त्याच्या आधारावरती परत त्याचे पुढे प्रकार पडतात. त्यात पहिला प्रकार काय, एपायकल. नावातच कळतंय तुम्हाला ते कुठे असणार आहेत, एपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता याला मराठीत करण्यापेक्षा असंच लक्षात ठेवा ना, एपायकल म्हणजे काय, टोकाला आढळणार. वनस्पतीचे वेगवेगळे पोझिशन्स आहेत, तिथं जे टोक असतं त्या टोकाला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो की समजा तुमचं हे खोड आहे आणि हे त्याच्या फांद्या आहेत झाडाच्या, समजा आपण इमॅजिन करूया. आता ही जी फांदी आहे ती इथं आली समजा, आणि हे तिचं टोक आहे, हे तिचं टोक आहे. त्या टोकाच्या रिजन मध्ये ज्या असतात ना त्यांना म्हणायचं एपायकल मेरिस्टेमॅटिक. हे टोक जे आहे त्याला म्हणायचं एपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. म्हणजे झाडामध्ये, वनस्पतीमध्ये जिथे जिथे टोक आहे, एपिक्स आहे किंवा त्या टोक आहे, त्या टोकामध्ये ज्या पेशी असतात त्या मेरिस्टेमॅटिकच असतात, पण टोकाच्या आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं, एपायकल मेरिस्टेमॅटिक. आता सगळ्यात पहिले त्या टोकाला का आढळतात ह्याचा लॉजिक विचार करा ना जरा. मला सांगा, जर लेंथ वाढवायची असेल ह्या फांदीची, तर ही इथे जे असतं त्यांच्यामध्ये जास्त विभाजन झालं पाहिजे. आणि जर हे जास्त विभाजन झालं तर हे टोक पुढे 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 असं वाढताना आणि लेंथ वाढणार तुमच्या फांदीची. म्हणजे एपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं कामच आहे की अशी उभी लेंथ वाढवायची, लांबी वाढवायची. मग ती फांदी असेल किंवा अजून काय असेल त्याची लांबी वाढवण्याचं काम तुमचं एपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू करतात. बघा टिप्स, जेवढे जेवढे टोक आहेत त्या टोकाला मेन फ्रांचच्या किंवा लॅटरल शूट म्हणजे त्या फांद्यांचे भाग यांना ते आढळतात. परत रूट्स म्हणजे जमिनीमध्ये पण हे तुमची मुळं आहेत, राईट. त्या मुळांची जी टोक आहेत नाही इथे पण एपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात टोकाला, कारण ते लेंथ वाढवण्याचं काम करतात. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं जिथं जिथं टोक आहे तिथं एपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असणार आहे. सो मराठीत करण्यापेक्षा आणि फंक्शन बघा किती सोपं आहे, ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ग्रोथ ऑफ लेंथ ऑफ स्टेम, ब्रांचेस आणि रूट्स. मुळं, फांद्या आणि तुमचे खोड यांचे जे टोक आहेत किंवा त्यांची लांबी जी आहे ती वाढवण्याचं काम कोण करतं, एपायकल मेरिस्टेमॅटिक. किती सोपं आहे बघा. दुसरं नावातच आहे बघा, इंटर कॅलरी. इंटर कॅलरी म्हणजे आता हे टोकाला होतं, टोकाला आहे ना, आता मग ह्या मध्ये असतात, इथे ज्या मध्ये असतात त्यांना म्हणायचं इंटर कॅलरी. काम तेच आहे, काम काय, विभाजन होणार, पेशी वाढणार, लांबी वाढणार, पण ह्यांचं काम जरा ऍडिशनल होणार आहे. काय बघा, दिस टाइप ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू फाउंड ऍट द बेस ऑफ लीव्स. कुठे आढळतात ते महत्वाचं आहे. पानांचा जो बेस असतो ना, देठ, तिथे आढळतात. आणि इंटरनोड्सला पण आढळतात. इंटरनोड्स म्हणजे काय, जिथे पान आणि फांदी जॉईंट होताना त्याला इंटरनोड म्हणतात, तर तिथे सुद्धा हे आढळतात. ठीक आहे, सो लोकेशन लक्षात ठेवा. आणि याचं काय ना, दिस सेल्स आर ग्रो फास्ट अँड सून चेंज इनटू परमनंट टिश्यू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आठवते मगाशी काय बोललो आपण, दोन प्रकारच्या ऊती असतात वनस्पतीमध्ये. एक असते मेरिस्टेमॅटिक म्हणजे विभाजी, आणि दुसरं असतं कायम. तर ह्यांचं रूपांतर नंतर कशात होतं, परमनंट टिश्यू मध्ये. म्हणजे हे मेरिस्टेमॅटिक असतात पण नंतर याचं रूपांतर कशात होतं, परमनंट किंवा कायम स्वरूपाच्या तुमच्या पेशींमध्ये होते किंवा ऊतींमध्ये. त्याच्यानंतर लॅटरल प्रकारच्या विभाजी ऊती कुठे आढळतात. लॅटरल म्हणजे कडेच्या म्हणजे काय, तुमचं टोक झालं, मधलं झालं, आता कुठला पोर्शन राहिलाय, बाजूचा. म्हणजे समजा आता इमॅजिन करा ही तुमची फांदी आहे, तर ह्या फांदीच्या हा पोर्शन म्हणजे लॅटरल आहे बघा, हा कडेचा. आणि या कडेच्या पोर्शन मध्ये आढळणाऱ्या ऊतींना म्हणायचं लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता तुम्हाला सांगा, तुम्ही जर लॅटरल असाल तर तुम्ही काय, कशी लेंथ वाढवणार, तुम्ही अशी वाढवणार ना, लॅटरलच ग्रोथ वाढवणार आहे, जाडी वाढवणार त्याची. सो त्यांनी लिहिलं असेल बघा कुठेतरी, कुठे आढळतात, साइड्स ऑफ द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द प्लांट. म्हणजे सेंट्रल ऍक्सिस जो आहे त्याच्या साईडला आढळतात. गिव्स राईज टू व्हॅस्क्युलर टिश्यू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात घ्या.
याच्यातून काय बनलं जातं तर ह्याच्यातून व्हॅस्क्युलर टिश्यू बनतात. आणि व्हॅस्क्युलर टिश्यू मला सांगा कोणते आहेत. आपण सांगितलेलं जायलेम जे पाणी वहनाचं काम करतात आणि फ्लोएम जे तुमचे अन्न वहनाचं काम करतात. ह्या दोन व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे वहन उती तयार करण्याचं काम करतात. ह्या वहन उतींचं नाव काय, झायलम म्हणजे जलवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी. या दोन उती तुमच्या कोणापासून बनतात असं जर विचारलं तर ते लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून. आणि मला सांगा दरवर्षी ह्या झायलेम फ्लोएम पासून, तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवलेली आठवते का, परत एकदा काढतो चला. तुमच्या खोडाला समजा हे खोड आहे आणि याला आपण असं कट केलं इथे, ठीक आहे. सो हे जे खोड आहे तुम्ही असं जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही झाड कधी कापलेलं बघा, त्याच्या खोडामध्ये अशा रिंग्स असतात. आणि हे रिंग्स कशामुळे येतात, ते लॅटरल ग्रोथ होते बघा. पहिले एवढंच असणार, हे वाढलं, हे वाढली रिंग, ही वाढली, दरवर्षी ह्या रिंग ऍड होतात म्हणून त्यांना म्हणतात अॅन्युअल रिंग. आणि अॅन्युअल रिंग जेवढ्या जास्त तेवढा खोडाचा घेर जास्त असणार आहे, ठीक आहे. आणि हे कुठून येतं तर हे लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून. ठीक आहे, क्लिअर आहे, फाईन. थिकनेस वाढवतं बघा, तुमच्या खोडाचा थिकनेस वाढवण्याचं काम कोणती टिश्यू करते विचारलं तर सांगायचं लॅटरल. सो मी परत एकदा समराइज करतो. ऍपायकल कुठे असतात, टोकाला. ऍपायकल काय काम करतात तर ते लांबी वाढवण्याचं काम करतात. दुसरे आहेत इंटरकॅलरी. इंटरकॅलरी कुठे असतात तर मध्ये असतात किंवा बेसला असतात, पाण्याच्या इंटरनोड्सला असतात. पण मेन लक्षात ठेवायचं इंटरकॅलरीचं काय फंक्शन आहे तर त्याचं रूपांतर नंतर कायम उतीमध्ये होतं म्हणजे परमनंट टिश्यू मध्ये होतं. आणि शेवटचं जे आहे त्याचं नाव आहे लॅटरल. लॅटरलचं कामच आहे शेवटी टोकाला आढळणं, ठीक आहे. टोकाला म्हणजे खोडाच्या घेराला, आणि घेर वाढवत जाणं, दरवर्षी एक एक रिंग वाढवणं. आणि जे रिंग असतात त्या कशामुळे येतात तर व्हॅस्क्युलर टिश्यूमुळे येतात. याचा अर्थ तुमचे हे जे आहेत लॅटरल त्याचं रूपांतर व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये होतं आणि नंतर ते खोडाचा घेर वाढवण्यासाठी वापरलं जातं किंवा थिकनेस वाढवण्यासाठी वापरलं जातं. ते इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे जरा काळजीपूर्वक हँडल करायला. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण, परमनंट टिश्यूच्या. ठीक आहे. सो परमनंट टिश्यू जे आहे ते काय प्रकार आहे जरा बघूया. ठीक आहे. परमनंट टिश्यू मी ऑलरेडी सांगितलंय, लॉस द कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन, ह्याच्यातच सगळं समजून गेलंय तुमचं. मी ऑलरेडी सांगितलंय कायमोती म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये पेशी विभाजन होणार नाही, म्हणजे त्यांची जी क्षमता आहे पेशी विभाजनाची ती थांबलेली असते. इथून पुढे जसं की आपण म्हणतो ना आपलं 18 वर्षापर्यंत हाईट वाढते आणि त्याच्यानंतर आपली हाईट थांबते. मग 18 वर्षापर्यंत आपण म्हणूया की आपण मेरिस्टेमॅटिक आहोत, आणि 18 वर्षाच्या नंतर आपली वाढ थांबली आहे म्हणजे आपलं परमनंट टिश्यू मध्ये रूपांतर झालंय असं आपण म्हणूया उदाहरणार्थ. सो परमनंट टिश्यू त्यांची कॅपॅसिटी क्षमता जी असते पेशी विभाजनाची थांबलेली असते, तिथून पुढे पेशी विभाजन होत नाही. आणि कोणत्या टिश्यू परमनंट टिश्यू मध्ये कन्वर्ट होतात मी विचारलं तर सांगाल दुसऱ्या नंबरच्या ज्या होत्या इंटरकॅलरी, त्या तुमच्या नंतर रूपांतरित कशात होतात परमनंट टिश्यू मध्ये. ठीक आहे. सो कायमोती मराठीत म्हणतात लॉस द कॅपॅसिटी ऑफ डिव्हिजन, त्यानंतर परमनंट त्यांचा साईज शेप असतो वगैरे वगैरे. ठीक आहे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे त्यांचे टाइप्स किती आहेत. त्यांचे टाइप्स किती आहेत जरा बघूया. ठीक आहे. आता इथून पुढे मज्जा येणार आहे बघा जरा. सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे ऑन द बेसिस ऑफ देअर ओरिजिन परमनंट टिश्यूज आर टू टाइप्स. दोन प्रकारच्या परमनंट टिश्यू केल्यात, प्रायमरी अँड सेकंडरी, म्हणजे प्राथमिक आणि द्वितीय अशा दोन प्रकारच्या परमनंट टिश्यू तुम्हाला कन्वर्ट केलेले आहे. कसं लक्षात ठेवायचं, त्यांनी काय सांगितलंय ओरिजिनच्या आधारावरती केलंय ना, म्हणजे मूळ काय आहे त्याच्या आधारावर केलंय ना. तर प्रायमरी म्हणजे काय, हे कुठून आल्यात, ऍपायकल आणि इंटरकॅलरी पासून आले असतील. म्हणजे आठवते मगाशी परमनंट टिश्यूच्या अगोदर आपण मेरिस्टेमॅटिक शिकलो. विभाज्य ऊतीमध्ये पहिले जे दोन प्रकार होते ना, ऍपायकल टोकाचे आणि मधले, त्यांच्यापासून जर का तुमची परमनंट ऊती तयार झालेली असेल तर तिला पहिल्या कॅटेगरीत टाकायचं प्रायमरी. आणि जर ती शेवटच्या पासून झालेली असेल, कुणापासून, लॅटरल पासून, तर त्याला म्हणायचं सेकंडरी. किती सोपं आहे बघा. ऍपायकल आणि इंटरकॅलरी पासून तयार झालेली असेल, कारण बघा जेव्हा विभाजन होणार त्याचं काही दिवसानंतर परमनंट टिश्यू बनणारच आहे. मग पहिल्या दोघांपासून जर बनलं असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी परमनंट टिश्यू, प्राथमिक प्रकारची कायमोती. आणि जर शेवटच्या पासून म्हणजे तिसरं ज्याला तुम्ही लॅटरल बनत होता त्याला म्हणायचं द्वितीय कायमस्वरूपी होती. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर कंपोजिशनच्या आधारावरती प्रकार पडतात, ते आपल्यासाठी खूप महत्वाचे. नीट लक्षात घ्या, कंपोजिशनच्या आधारावरती जे प्रकार पडतात ते आपल्यासाठी खूप महत्वाचे. म्हणजे त्यांच्या आतमध्ये काय आहे, त्यांच्या आतमध्ये काय आहे याच्यावरती, म्हणजे त्याच्यात कुठल्या प्रकारचं सायटोप्लाझम आहे, त्याची सेल वॉल कशी आहे, रचना कशी आहे, याच्या आधारावरती सुद्धा कायमोतींचे प्रकार पडतात. आणि ते कायमोतींचे प्रकार जे आहेत ते महत्वाचे आहेत. जसं की पहिला प्रकार पडतो सिंपल. आता नावातच आहे सिंपल, म्हणजे कसं असणार, त्याची रचना एकदम साधी असणार आहे, जास्त काय त्याच्यात मॉडिफिकेशन्स नसणार आहे. त्यामुळे सिंपल परमनंट टिश्यू म्हणजे काय, तर त्यांची रचना एकदम सिंपल असणार आहे. आता हे तीन प्रकारचे, ठीक आहे, हे लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं का इथून पुढे. सो तीन प्रकारच्या सिंपल परमनंट टिश्यू असतात. सगळ्यात पहिला आहे पॅरेन्कायमा. ठीक आहे, सगळ्यात पहिलं काय, पॅरेन्कायमा. आता बघा पॅरेंट हा पॅरेंट वरून शब्द आल्यासारखं वाटतं, मग पॅरेंट आपल्या अगोदर येतात सगळ्यात. त्यामुळे पॅरेन्कायमा म्हणजे अशा परमनंट ऊती असतात ज्या सगळ्यात पहिल्या आल्या, सगळ्यात सुरुवातीला आलेल्या आहेत. सो त्यांची वैशिष्ट्य काय, तुम्हाला आठवते मी मागाशी एक डायग्राम काढलेली, ती सगळी ऍक्च्युअली पॅरेन्कायमा टिश्यूला रिप्रेझेंट करत होती. ती परत काढतो, काय हरकत नाही. हे बघा, समजा ही ऊती आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये हे तुमचं केंद्रक आहे,
हे तुमचं केंद्र काढलं, याला तुम्ही म्हणायचं पॅरेनकायमा. मी सगळं काढत बसत नाही बरं का, इथं सायटोप्लाझम वगैरे असणार ना सगळं, इथे हे सगळं सायटोप्लाझम आहे तुमचं, याला म्हणायचं पॅरेनकायमा. याला काय म्हणायचं? पॅरेनकायमा. वैशिष्ट्य बघायचं तर बघूया, हे बघा ओव्हल शेप असतात, स्पेरिकल असतात, सगळ्या आकाराचे असतात. मेन म्हणजे नॉट क्लोजली पॅक्ड. इथे बघा नॉट क्लोजली पॅक म्हणजे काय, ते एकदम दाटीवाटीने बसलेले नसतात. मग मला सांगा याचा अर्थ काय होईल? त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस असते, म्हणजे त्यांच्यात आंतरपेशीय पोकळी असते. म्हणजे थोडक्यात तुम्ही फुगे भरले 4-5 आणि एखाद्या कंटेनर मध्ये कोंबले तर ते पॅरेनकायमा सारखं दिसणार तुम्हाला, आणि त्याच्या आतमध्ये जी मोकळी जागा असणार त्याला तुम्ही काय म्हणायचं? आंतरपेशीय पोकळी. मग मला सांगा पॅरेनकायमामध्ये आंतरपेशीय पोकळी असते का? तर आन्सर आहे हो. हे बघा इथे कुठे लिहिलं पण असेल त्याने, हे इंटरसेल्युलर स्पेसेस असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बोलू शकतो जे सॉफ्ट पार्ट असतात वनस्पतीचे, नीट लक्षात घ्या, म्हणजे जे मऊ भाग असतात वनस्पतींचे ते कशाने बनलेले असतात? पॅरेनकायमा टिश्यूने बनलेले असतात. कारण हे सॉफ्ट असते एकदम, आणि सॉफ्ट असल्यामुळे ते पॅरेनकायमा म्हणू शकतो आपण. ठीक आहे, समजते इथपर्यंत? हे कशासाठी काम काय यांचं? तात्पुरता आधार देणं, टेम्पररी सपोर्ट. सो याचं काम पण सांगितलं, कुठे आढळतात सांगितलं, आणि रचना पण सांगितली. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा जो आहे, एक मिनिट हा, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पॅरेनकायमा सेल्स फाउंड इन मेसोफिल. आता हे लिहून घ्या सगळ्यांनी. याच्यामध्ये जर का एखाद्या, आता नीट ऐका, मी मगाशी जे पॅरेनकायमा काढलेलं ना तेच पॅरेनकायमा परत काढतो. समजा हे पॅरेनकायमा आहे, ठीक आहे, सेम पॅरेनकायमा आहेत, आणि याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे. ठीक आहे, हे काय आहे? न्यूक्लियस, केंद्रक आहे. याला आपण पॅरेनकायमा म्हणूया. त्यांनी सांगितलं पॅरेनकायमा सेल फाउंड इन मेसोफिल ऑफ लीव्स कंटेनिंग क्लोरोप्लास्ट. म्हणजे यांच्यामध्ये जर क्लोरोप्लास्ट असेल किंवा क्लोरोफिल असेल, हिरवं पिगमेंट, तर हे हिरवं पिगमेंट असेल तर याचं नाव फक्त थोड्याने बदलायचं. पॅरेनकायमाला काय म्हणायचं? क्लोरेनकायमा. काय म्हणायचं? क्लोरेनकायमा. म्हणजे काय, मी तुम्हाला सरळ सांगतो, पॅरेनकायमा आणि क्लोरेनकायमा सेम आहेत. फक्त फरक काय? क्लोरेनकायमामध्ये एक्स्ट्रा जे पिगमेंट आहे त्याचं नाव आहे हरितद्रव्य, क्लोरोफिल. मग मला सांगा त्याचं काम काय असणार? त्याचं काम आहे प्रकाश संश्लेषण करणं. आणि त्यामुळे क्लोरेनकायमा आणि पॅरेनकायमामध्ये एकच फरक आहे, पॅरेनकायमामध्ये क्लोरोफिल नाहीये आणि याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, म्हणजे हरितद्रव्य आहे. हरितद्रव्य असेल तर त्याला म्हणायचं क्लो. क्लो शब्द दिसला की आपण काय म्हणलो? क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल. म्हणजे जिथं जिथं क्लो शब्द आहे म्हणजे तिथं हरितद्रव्य आहे. आणि मग ह्या काय म्हणतात त्याला, पेशींना क्लोरेनकायमा म्हणायचं. ठीक आहे, हे बघा फोटोसिंथेसिस. सो दोघांमधला फरक कळला. पॅरेनकायमा नॉर्मल, पॅरेनकायमाच्या मध्ये जर का क्लोरोफिल असेल म्हणजे काय म्हणतात हरितद्रव्य असेल तर त्याला पॅरेनकायमा म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणायचं? क्लोरेनकायमा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर जर ऍक्वेटिक प्लांट्स असतील, नीट ऐका, जर जलीय वनस्पती असतील तर असं सांगितलं जातं की त्यांच्यातले जे पॅरेनकायमा आहेत ना त्यांच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. तुम्ही सांगा मला का असेल आतमध्ये हवेच्या पोकळ्या? म्हणजे ह्या ज्या पेशी आहेत ना इथल्या ज्या एअर स्पेसेस भरलेल्या असतात एकदम. का भरलेल्या असतात? कारण जर हवा असेल तर त्या वनस्पती पाण्यावर तरंगू शकतात, कारण ते हवा असल्यामुळे ते वर तरंगतं ना, राईट? ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा ऍक्वेटिक प्लांट्स मध्ये हे जे पेशीमध्ये लार्ज स्पेसेस हवेने भरलेले असतात त्याच्यामुळे काय मिळते? बायोन्सी. बायोन्सी म्हणजे काय? तरंगण्याची क्षमता. ठीक आहे, क्लिअर आहे? आणि त्या पेशींना काय म्हणायचं? एरेनकायमा. किती सोपं आहे बघा. एअर म्हणजे काय? हवा. त्यामुळे बघा परत एकदा समराइज करतो, कन्फ्युज झाला तर. पहिलं सांगितलं काय मी? पॅरेनकायमा बेसिक. त्याच्यात जर क्लोरोप्लास्ट असलं तर क्लोरेनकायमा. ठीक आहे, आणि जर वनस्पतीच्या जलीय आहेत त्यांच्यामध्ये जर हवा भरलेली असेल तर त्याला म्हणायचं एरेनकायमा. किती सोपं आहे. सो 3 प्रकारच्या मी पॅरेनकायमा सांगितलेल्या आहेत. पुढे जाऊया. राईट, यांचं काम बघूया का? पहिलं स्टोअर फूड, त्याच्यानंतर अजून काय काम असतं यांचं? हा, आणि हे कुठे आढळतात? तर मोस्टली आपले जे एपिडर्मिस, फ्रुट्स, एंडोस्पर्म हे जे आपण बोललोय ना अगोदर, तिथे तुमचे पॅरेनकायमा सेल आढळतात. ठीक आहे, सो आढळण्यापेक्षा मेन ह्याच्या रचनेवरती प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे त्याची जरा काळजी घ्या. नेक्स्ट याच्याकडे जाऊया, कोलेनकायमा. आता मी पहिलं कोलेनकायमा तुम्हाला सांगतो कुठं असतं, म्हणजे तुम्ही पटकन इमॅजिन कराल. कोलेनकायमा आहे ना, जिथे जिथे लवचिक भाग असतो ना झाडाचा, म्हणजे समजा आता एखादी फांदी आहे ती मऊ आहे तर तिथे कोलेनकायमा असणार, किंवा तुम्ही पानाचा देठ आहे तो असा मऊ असतो फ्लेक्सिबल, तर तिथे जिथे जिथे वनस्पतींचे फ्लेक्सिबल भाग आहेत ना, लवचिक भाग आहे ना, तिथल्या ऊतींना म्हणायचं कोलेनकायमा. सो कोलेनचा एक अर्थ कळला का? कोलेनकायमा ह्या लवचिक असतात. पॅरेनकायमा तर एकदमच बिगिनिंग वाले आहेत, कोलेनकायमा त्याच्यानंतर येतात, पण त्या थोड्याशा लवचिक असतात. लवचिक असल्यामुळे त्या आधार देतात पण त्या एकदम कडक नसतात. मी जर म्हणलो ना कडक कोणत्या पेशी असतील तर ही तिसरी वाले नाव घ्यायचं, स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमा एकदम कडक, टणक, रिजिड असणाऱ्या पेशी असतात. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय, सगळ्यात सॉफ्ट कोण आहे? मगाशी सांगितलं पॅरेनकायमा. त्याच्यानंतर मीडियम लेवलला कोण आहे? कोलेनकायमा. आणि एकदम कडक, रिजिड कोणत्या असतात? तर स्क्लेरेनकायमा. कारण स्क्लेरेनकायमामध्ये एक लिक्विड असतं त्याचं नाव आहे लिग्निन. काय नाव आहे? लिग्निन. तर लिहून ठेवा, ते लिग्निन कुठं असतं? तर स्क्लेरेनकायमामध्ये असतं. हे खूप महत्वाचं आहे.
ह्या का हार्ड होतात ते तुम्हाला सांगतो. स्क्लेरेनकायमा कठीण का होता, कारण त्यांच्यामध्ये लिग्निन नावाचं लिक्विड असतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला मी इथे डायग्राम काढली ना पॅरेनकायमाची, ह्या अशा पेशी काढलेल्या आपण, तर याच्यात काय होतं की याच्यातली जी इंटरसेल्युलर स्पेस आहे ना ती भरून जाते, अशी ही सगळी भरलेली असते. आणि भरलेल्या स्पेसेस काय असतं माहितीये का, हे लिग्निन भरलेलं असतं. म्हणजे एक प्रकारे ही जी सेल वॉल आहे ना ती एकदम जाड होते, जाड सेल वॉल होते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळतं की जाड झाल्यामुळे हा जो स्पेस आहे ना तो सगळा ऑक्युपाय होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसतं. आणि ते इंटरसेल्युलर स्पेस कशाने भरतं, ते हे कडक लिक्विड असतं, त्याचं नाव आहे लिग्निन. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा, लिग्निन असल्यामुळे स्क्लेरेनकायमा ह्या खूप जास्त कठीण असतात. आणि पहिली गोष्ट, ह्या डेड सेल असतात बरं का, ह्या मृत पेशी असतात, यांच्यामध्ये आता जीव राहिलेला नसतो. त्यामुळे थिक वॉल, त्यांच्या वॉल खूप थिक असतात, जाड असतात, हार्ड अँड थिक असतात. आणि ते कशामुळे थिक झालेलं असतं, सगळं कारण आहे लिग्निन. मग मला सांगायचं काम काय असेल, स्ट्रेंथ देणं, फ्लेक्सिबिलिटी देणं, हे सगळं काम आहे. कुठे आढळतात तर स्टेम, वेन्स, हे सगळं आहे. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे परीक्षेला विचारतील की स्क्लेरेनकायमा कुठे आढळतात, तर नारळाचं जे हस्क असतं, जे कवच असतं कठीण, तेवढं कठीण का झालेलं असतं माहिती का, कारण ते स्क्लेरेनकायमा असतात. शिवाय तुमचे जे मोठे मोठे फायबर्स असतात, तंतू असतात, जे एकदम मजबूत असतात, हे इथं कुठे लिहिलं आहे, ज्यूट. ज्यूट म्हणजे काय, तर तुमचं ते काय काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ताग. तर ताग सुद्धा तुमचं याच्यानेच बनलेलं असतं. त्यामुळे जिथे जिथे स्ट्रेंथ आहे, फायबर आहे, कठीण काठीण्य आहे, तिथं स्क्लेरेनकायमा असतात, लक्षात ठेवायचं. मी हे सांगायच्या अगोदर हेच सांगून टाकलं, ठीक आहे, काय हरकत नाही. कोलेनकायमाकडे येऊया. कोलेनकायमा सेम पॅरेनकायमा आहेत, फक्त लक्षात ठेवायचं की त्यांच्यामध्ये हे नसतं. बघा, यांची जी इंटरसेल्युलर स्पेस आहे ना नष्ट झालेली असते. कुणाची, कोलेनकायमाची. यांची सुद्धा झाली आहे, फक्त ह्या डेड आहेत. कोलेनकायमा डेड नाहीयेत, कोलेनकायमा लाईव्ह असतात, चांगल्या जिवंत असतात. फक्त लक्षात ठेवायचं, पॅरेनकायमामध्ये जशी आंतरपेशीय पोकळी असते ती कोलेनकायमामध्ये नष्ट झालेली असते. आणि त्याच्यामुळे काय होतं, पॅरेनकायमा एकदम सॉफ्ट असतात, कोलेनकायमा थोड्या कठीण होतात, पण एकदम कठीण नसतात. एकदम कठीण कोण असतं, स्क्लेरेनकायमा. तर कोलेनकायमा मधली अवस्था आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नसते, त्या इलॉंगेटेड असतात, म्हणजे ओव्हल नसतात, अशा लांब लचक असतात, अशा असतात त्या, ठीक आहे. देअर सेल वॉल हॅव थिकनिंग कॉर्नर, ठीक आहे. याच्यामुळे डिपॉझिशन काय असतं, सेल्युलोज. तर कन्फ्युज होऊ नका, कोलेनकायमामध्ये सेल्युलोज असतं, पॅरेनकायमामध्ये पण सेल्युलोज असतं, पण पॅरेनकायमाच्या भित्तिका एकदम पातळ असतात, कारण ते नवीन बनलेल्या पेशीत पटकन, राईट. आणि कोलेनकायमाच्या पेशी भित्तिका थोड्या जाड होतात, आणि त्याच्यामुळे ती आतली जी जागा असते ती ऑक्युपाय होते, म्हणजे ही जागा इतर राहत नाही यांच्यामध्ये. आणि यांचं जे सेल वॉल असते ती जाड होऊन सेल्युलोजची बनलेली असते. सो थोडक्यात प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. त्यानंतर हे कुठे आढळत नाही, तर ऍबसेंट इन मोनोकॉट. मोनोकॉट म्हणजे काय, तर एकदलीय वनस्पती ज्या असतात ना त्यांच्यामध्ये हे दिसत नाही. बाकी कुठे असतात वगैरे ते बघा, स्टॉक मध्ये असतात, म्हणजे जे तुमचं देठ आहे त्याच्यामध्ये असतात. आणि काम काय असणार, मेकॅनिकल स्ट्रेंथ, यांत्रिक आधार देणं झाडाला, राईट. तर थोडक्यात मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आपण सगळ्या क्लिअर केलेल्या आहेत. क्लिअर आहे, फाईन. जायचं पुढे आता नेक्स्ट पॉईंट कडे येऊया. आणि ह्या तिन्ही पेशी महत्वाच्या आहेत. समराईज करू का परत एकदा. सगळ्यात पहिलं पॅरेनकायमा बघितलं, त्याच्यानंतर बघितलं आपण काय, क्लोरेनकायमा, त्याच्यानंतर कोलेनकायमा, त्याच्यानंतर स्क्लेरेनकायमा. पॅरेनकायमा एकदम नाजूक पेशी आहेत, त्यांच्यामध्ये आंतरपेशीय पोकळी जास्त आहे, त्यांचा सेल वॉल थिन आहे, पातळ आहे, राईट. सेल्युलोजचीच बनली पण पातळ आहे. आणि त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट काय म्हणतात, क्लोरोफिल जर ऍड केलं, क्लोरोप्लास्ट हरितद्रव्य, तर त्याला आपण काय म्हणायचं, क्लोरेनकायमा, राईट. काय ते प्रकाश संश्लेषण करायचं काम करतात. नंतर आहे कोलेनकायमा, थोड्याशा त्यांच्या भित्ती जाड व्हायला स्टार्ट होतात आणि आंतरपेशीय पोकळी नष्ट होते, मजबूत होतात, लवचिक होतात, आणि त्याला म्हणायचं कोलेनकायमा. आणि एकदम जर कडक झाल्या भिंती, डेड सेल असल्या, आणि त्याच्यामध्ये जर लिग्निन डिपॉझिट झालं, तर त्याला म्हणायचं स्क्लेरेनकायमा. कुठे असतात स्क्लेरेनकायमा, तर नारळाचं जे काही कवच आहे त्याच्यामध्ये, किंवा दाग जे आहे, ज्यूट किंवा त्याचे जे फायबर्स आहेत, तंतू, त्याच्यामध्ये असतं. अशा पद्धतीने आपण तिन्ही पेशी कव्हर केलेल्या आहेत. आणि तिन्ही पेशी कशाचा प्रकार आहेत, तर सिंपल प्रकारच्या टिश्यू आपण त्यांना म्हणतो. सिंपल प्रकारच्या म्हणजे त्यांची रचना समजायला जरा सोपं असतं. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स टिश्यू. नावातच आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर जटिल. यांची रचना थोडी अवघड असते, म्हणून याला म्हणायचं जटिल उती, ठीक आहे. याला काय म्हणायचं मराठीत, जटिल उती. लिहायचं असलं मराठीतली जटिल उती. सो जटिल उती म्हणजे काय, तर यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या उती एकत्र येतात, म्हणून त्याला म्हणायचं की एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशी एकत्र आलेल्या असतात. मगाशी बघा काढताना मी कसं काढलेलं, जेव्हा स्ट्रक्चर काढलं एकासारख्याच पेशी रिपीट काढल्या, तसं असलं की सिंपल म्हणायचं. आणि जर एकाच वेळेस मिक्स प्रकारच्या सेल असल्या तर त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स प्रकारचं किंवा जटिल प्रकारच्या उती. आता याच्यात दोनच नावं घ्यायचे आणि ती तुमच्या ओळखीची आहेत, मी अगोदरपासून सांगितले. पहिलं जे आहे ते म्हणजे झायलम. पहिलं काय आहे, झायलम. झायलम म्हणजे काय, तर जलवाहिनी, म्हणजे वनस्पतीमध्ये पाणी वहनाचं काम, शिवाय पाण्यासोबत क्षार जे असतात, मिनरल्स, ते वहन करण्याचं काम कोण करतं, झायलम. सो मराठीत लिहिणाऱ्यांनी लिहा जलवाहिनी उती.
आणि जर इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर बोर्डवरती आहे झायलम. ठीक आहे. सो जायलम काय करतं तर खोडा थ्रू किंवा खोडाच्या माध्यमातून जमिनीतून मुळातून पाणी आणि क्षार शोषतात आणि मग ते वरपर्यंत पाण्यापर्यंत पोहोचवतात. सो हे त्यांचं बेसिक काम आहे, लक्षात ठेवा. हे त्याचं झायलम आहे. झायलम मध्ये काय काय प्रकार पडतात तर झायलम 4 प्रकारचे असतात. सगळे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त नावं लक्षात ठेवा. पहिलं नाव आहे ट्रॅकिड्स. पहिलं नाव काय ट्रॅकिड्स. ट्रॅकिड्स असे दिसतात बघा. ट्रॅकिड्स असे असतात, एकदम ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात. जसा तुमचा ऊस असतो तसा, फक्त याचे टॅपरिंग एंड्स असतात. हे जे एंड्स आहेत ते टॅपरिंग असतात. म्हणजे आणि आतमध्ये आहे ना हे दोन्ही असे अटॅच होतात आणि ही मधली जी पोकळी असते ती हवा भरलेली असते किंवा त्याच्यामधून तुमचं पाणी आणि हे वहन होतं. सो कोणी नाही विचारणार तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा ट्रॅकिड्स डोक्यात फक्त इमॅजिनरी ठेवा की अशा असतात. हे अशा पद्धतीचे ट्रॅकिड्स असतात. हे एक प्रकारचे काय झायलम. आणि ही मधली जागा कशासाठी मोकळी आहे, त्याच्यामधून तुमचं पाणी आणि क्षार ते वरपर्यंत घेऊन जाणार आहेत. दुसरं काय बघूया याच्यामध्ये. ट्रॅकिड झाल्यानंतर आपल्याला काय बघायचंय, दुसरा टाइप आहे याच्यात. एक मिनिट हा. दुसरा प्रकार आहे वेसल्स. दुसरा प्रकार कोणता आहे, वेसल्स. हे बघा वेसल्स. सो पहिला प्रकार बघितला जायलमचा, तो म्हणजे ट्रॅकिड्स. दुसरा प्रकार आहे वेसल्स. काय पाठ करत बसायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं याच्यामध्ये लिग्निन वॉल्स असतात. आठवते मगाशी बोललो लिग्निन म्हणजे असा पदार्थ तो खूप कठीण असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की झायलम फायबर्स असतात आणि झायलम पॅरेन्कायमा. आता ह्या 4 झाल्या टिश्यू बघा. पहिला ट्रॅकिड्स बोललो, दुसरा बोललो काय वेसल्स, तिसरा बोललो झायलम फायबर्स किंवा पॅरेन्कायमा आणि झायलम फायबर. हे चौघांची नावं फक्त लक्षात ठेवा, बाकी त्याच्यामध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता तुम्हाला दिसतंय हे फायबर्स आहेत. म्हणजे जेव्हा झाड तुम्ही मॅच्युअर होईल किंवा झाड तुम्ही कट कराल त्यावेळेस तुम्हाला जे खोडामध्ये भेटेल ना ते झायलम फायबर्स असतील, राईट. आणि दुसरं आहे झायलम पॅरेन्कायमा. नावातच आहे पॅरेन्कायमाच आहेत पण झायलमच्या आधारे बनलेले आहेत म्हणून त्याला म्हणायचं झायलम पॅरेन्कायमा. आठवतंय मगाचं पॅरेन्कायमा. मला सांगा पॅरेन्कायमाचं काम काय होतं, स्टोरेज ऑफ फूड. ते इथं पण दिसणार आहे. त्याच्यानंतर स्टार्च आणि हे फॅट साठवण्याचं काम करतात आणि पाणी वाहण्याचं पण काम करतात. सो तुम्ही काय लक्षात ठेवायचं, याचं सगळं इन डिटेल लक्षात ठेवण्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवा, जलवाहिन्या 4 प्रकारच्या असतात. पहिला आहे ट्रॅकिड्स, दुसरा आहे वेसल्स, तिसरा आहे झायलम पॅरेन्कायमा आणि चौथा आहे झायलम फायबर्स. एवढंच लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला महत्वाचं आहे. कधी कधी याच्यावरतीच प्रश्न येईल तुम्हाला, आतमध्ये एकदम जाणार नाहीत. आणि यांच्यापैकी फक्त एवढं लक्षात ठेवा, कोण अन्न साठवण्याचं काम करतं तर झायलम पॅरेन्कायमा. कारण पॅरेन्कायमाचं बेसिक काम काय आहे, अन्नाचं स्टोरेज करणे. तेच मगाशी स्क्लेरेन्कायमा बोललो तर काय होतं, कडकपणा देणं, राईट. आणि कोलेन्कायमाचं काम काय होतं, यांत्रिक आधार देणं. आणि अजून एक बघितलेलं ज्याच्यात क्लोरोप्लास्ट होतं, काय म्हणतात त्याला, क्लोरेन्कायमा. त्याचं काम फोटोसिंथेसिस होतं. थोडक्यात लक्षात ठेवायचं, कारण सगळं आपल्याला लक्षात राहणार नाही एक्झाम हॉलमध्ये. ऍटलीस्ट एवढं एक एक शब्दावरून जर तुमचं फंक्शन लक्षात राहिलं तरी खूप आहे. कळलं तुम्हाला जलवाहिनीमध्ये सगळं काय सांगितलं मी ते. आता थोडंसं पुढे जाऊया, फ्लोएम कडे येऊया. फ्लोएमला मराठीत म्हणतात रसवाहिनी. काय म्हणायचं, रसवाहिनी म्हणायचं. रस म्हणजे काय तर रस म्हणजे त्यांना म्हणायचे अन्नाचं वहन करायचं. आता मला फक्त एवढं सांगा की अन्न तयार कुठे होतं. अन्न तयार होतं पानांमध्ये. आणि पानं कुठे आहेत, वरती आहेत. सो पानांमध्ये अन्न जरी तयार झालं तरी ते पानांना पण लागणार आहे आणि खाली मुळापर्यंत पण पाठवलं पाहिजे. सो पाणी खालून वर चढवलं जातं आणि अन्न वरून खालीपर्यंत आणलं जातं. सो फ्लोएमचं काम काय असतं, रसाचं वहन करणं. आणि त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द येतो तसंच लक्षात ठेवा, ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन लिहून घ्या पाहिजे तर. ट्रान्सलोकेशन नावातच आहे. ट्रान्स म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि लोकेशनचा अर्थ होतो बदल करणे, जागा. सो ट्रान्सलोकेशन म्हणजे वनस्पतीमध्ये अन्नाचं वहन एका टोकावरून स्पेशली पानांपासून मुळापर्यंत होणं, याला ट्रान्सलोकेशन म्हणायचं. मराठीत लिहिण्यापेक्षा हे असंच लिहा. ट्रान्सलोकेशन म्हणजे अन्नाचं वहन. थोडक्यात वनस्पतीमध्ये अन्नाचं जे वहन होतं ते कोण करतं, फ्लोएम करतं. म्हणजे फ्लोएमचं काम काय, ट्रान्सलोकेशन म्हणजे अन्नाचं वहन करणं. आणि झायलेमचं काम काय, पाणी आणि क्षार यांचं वहन करणं जमिनीतून पानापर्यंत. ठीक आहे, क्लिअर आहे. आता ह्यांचे पण 4 प्रकार पडतात. जसे झायलेमचे 4 प्रकार आहेत ना, याचे पण 4 प्रकार पडतात. पहिले तुम्हाला सोपे सांगतो. तिकडे तुम्ही झायलेम पॅरेन्कायमा बोललेले आणि झायलेम फायबर्स पण बोललेले बघा, तिसरं आणि चौथं. सो इथे पण आपण काय करूया, इथं पण त्यांना पहिलं दाखवून द्या म्हणजे तुम्ही थोडेसे काय म्हणतात त्याला, रिलॅक्स व्हाल. हे बघा इथे पण फ्लोएम पॅरेन्कायमा आहे आणि फ्लोएम फायबर्स आहे. म्हणजे तिकडे फक्त झायलेम शब्द होता, इथे फक्त फ्लोएम टाकायचा. फायबर आणि पॅरेन्कायमा ऍज इट इज आहे. काम पण तेच आहे बघा, मेकॅनिकल सपोर्ट आणि रिजिडिटी देणं वगैरे वगैरे. पण याच्यामध्ये तुम्हाला पाठ करत बसायची गरज नाही. तुम्ही फक्त लक्ष, हे बघा पॅरेन्कायमाचं इथं पण काम काय, स्टोरेज. म्हणजे सेम आहे, फक्त लक्षात ठेवा इथे हा मुद्दा महत्वाचा आहे. कंपॅनियन सेल्स आर ऍब्सेंट इन टेरिडोफायटा अँड जिम्नोस्पर्म. हे तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात की कोणामध्ये कंपॅनियन सेल्स. कंपॅनियन सेल्स म्हणजे एक प्रकारे तुमचे फ्लोएम आहेत. हे बघा फ्लोएम म्हणजे कंपॅनियन सेल्स आहेत. तर ह्या मेन करतात रसाचं वहन. आणि त्या कुठे ऍब्सेंट असतात तर 2 याच्यात ऍब्सेंट असतात. टेरिडोफायटा म्हणजे नेचे वगैरे सांगितलं ना आपण, फन, तर तिथे ऍब्सेंट आहेत. आणि जिम्नोस्पर्म मध्ये सायकस, पायनस, देवदार वगैरे ही जी झाडं आहेत
ती तुमची जिम्नोस्पर्म मध्ये येतात, तर हे दोघांमध्ये ते ऍबसेंट आहेत. तर तुम्हाला हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, हे डायरेक्टली प्रश्न येईल, त्यावेळेस 1 मार्क घालून बसाल म्हणून सांगितलं. नेक्स्ट आहे तुमचं पहिली राहिलेली सीव एलिमेंट्स, किंवा ह्याला मेनली काय म्हणतात माहिती आहे, सीव ट्यूब. तर हे जे फ्लोएमचा पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतात सीव ट्यूब, आणि त्याच्यामध्ये जी छोटी छोटी छिद्र असतात त्याला सीव प्लेट म्हणतात. कोणी नाही विचारत असणार, काही बघा मगाशी बोललो होते ट्रान्सलोकेशन, हे खूप महत्वाचं आहे. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, ऑर्गॅनिक सॉलिड्स फ्रॉम लिव्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे त्यांना अन्न म्हणायचं, ऑर्गॅनिक सॉलिड म्हणजे काय, अन्न. सेंद्रिय द्रव्य जे तयार झाले पानामध्ये ते मुळांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सो त्याची प्रोसेस असते ज्याच्याद्वारे ते पोहोचवलं जातं, त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन प्रक्रिया. आणि ट्रान्सलोकेशन कोण करतं, रसवाहिनी, फ्लोएम. आणि फ्लोएमचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे सीव ट्यूब्स, ठीक आहे, दुसरा आहे कंपॅनियन सेल, तिसरा आहे फ्लोएम फायबर्स, आणि चौथा आहे फ्लोएम पॅरेन्कायमा. अशा पद्धतीने 4, त्यातले 2 तर आपण कॉमन आहेत बघा, झायलेम मध्ये पण 2 बघितले, फ्लोएम मध्ये पण ते. फक्त कॉमन काय त्याच्यात, झायलेम पॅरेन्कायमा, झायलेम फायबर्स. आणि इकडे काय म्हणायचं, फक्त फ्लोएम पॅरेन्कायमा आणि फ्लोएम फायबर्स. बदलतं काय, झायलेम मध्ये 2 वेगळे आहेत, जसे की ट्रॅकिड्स आहेत आणि वेसेल्स आहेत. इकडे 2 वेगळे कोणते आहेत, इकडे सीव ट्यूब्स आहेत आणि काय बोललो त्याला, कंपॅनियन सेल्स आहेत. तर हे मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला हे विचारतील खालीलपैकी कोणते घटक आहेत फ्लोएमचे, खालीलपैकी कोणते झायलेम म्हणजे जलवाहिनीचे घटक आहेत. लिहून ठेवा, जास्त डिटेल मध्ये नाही झालं तर वरवर पण तुम्हाला हे माहिती पाहिजे, कारण ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत आणि पुढे पण येण्याची संभावना आहे. आता पुढे जाऊया आपण सिक्रिटरी टिश्यू. आता झाडामध्ये असल्या प्रकारच्या पण टिश्यू असतात ज्यांचं नाव आहे सिक्रिटरी टिश्यू. नावातच एक श्रवण योग्य उती याला आपण म्हणू शकतो. श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे एखादा पदार्थ बाहेर टाकणे, सिक्रीट करणे. ते मोस्टली केमिकल सबस्टन्स असतात, आणि उती ज्या बाहेर टाकतात त्यांना म्हणायचं सिक्रिटरी टिश्यू, म्हणजे बाहेर टाकणारे किंवा श्रवणाऱ्या उती असं आपण त्याला म्हणू शकतो. आता याच्यामध्ये काय श्रवण करतात तुम्हाला माहिती, लॅटेक्स असतं म्हणजे गमासारखं, त्याच्यानंतर रेझिन्स आहेत, ऑइल आहे, हे बाहेर टाकतात या उती, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कॉर्क. कॉर्क म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बघितलं असेल की समजा बॉटल असेल तर ती बॉटल झाकणाच्या जागी ते काय करतात, तर एक लाकडाचा तुकडा असतो तो त्याच्यात घालतात, त्याला म्हणतात कॉर्क. आणि कॉर्क हे एक प्रकारे तुमचं उतीच आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं हे मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला हे परीक्षेला विचारतील. त्याच्यामध्ये सुबेरिन नावाचा घटक असतो, नीट लक्षात लिहून घ्या. जसं लिग्निन होतं ना तुमचं, तसं सुबेरिन नावाचा एक घटक असतो याच्यामध्ये. तो काय करतो, तर ते लाकडामध्ये जी मोकळी जागा असते जिथून हवा वगैरे जाऊ शकते ती एकदम जाम करून टाकतो, आणि म्हणून बाटल्या ज्या आहेत त्या लॅब मधल्या त्या बंद करण्यासाठी काय म्हणतात कॉर्क वापरतात. तर कॉर्क मध्ये काय असतं विचारतील तुम्हाला. कॉर्क म्हणजे ते लाकूड आहे बरं का, लाकडाचा तुकडा आहे, लक्षात ठेवा. सो लाकडाच्या तुकड्यामध्ये हे सुबेरिन नावाचं लिक्विड असतं, आणि त्याच्यामध्ये ते स्टॉपर म्हणून वापरतात, हे बघा लिहिले बॉटल स्टॉपर. सो बॉटल स्टॉपर म्हणून त्याचा युज होतो. नेक्स्ट आहे सेकंडरी ग्रोथ. मी ऑलरेडी सांगितलंय सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, तुमचं खोड जे आहे त्याची आडवी रुंदी वाढवण्याची प्रक्रिया म्हणजे सेकंडरी ग्रोथ, ठीक आहे. द्वितीय वृद्धी असं त्याला आपण म्हणू शकतो मराठी. सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, मी काढून दाखवू का तुम्हाला सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय. सेकंडरी ग्रोथ मी मगाशीच काढलेले, हे बघा, ही तुमची जर का खोड विचारात घेतलं तर याच्यात अशा रिंग्स असतात त्या, आणि हे रिंग्स कसं काय, तुमचं खोड समजा पहिले एवढंच होतं सुरुवातीला, पण ते हळूहळू रिंग्स वाढत जातात अशा, आणि या रिंग्स वाढल्यामुळे ह्या खोडाची अशी रुंदी वाढत जाते, आणि ह्याच्या रिंग्स दरवर्षी ऍड होतात, म्हणून त्या रिंग्सला अॅन्युअल रिंग पण म्हणतात. हे बघा इथं. सो अॅन्युअल रिंग म्हणजे काय, तर त्या प्रत्येक खोडाला ती रिंग वाढत जाते, आणि रिंग वाढली की त्या खोडाची घेर किंवा रुंदी वाढत जाणार आहे. हे लिहिलंय बघा, इनक्रीज इन थिकनेस. सो एवढं काय महत्वाचं नाही, फक्त लक्षात ठेवा सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय. आता शेवटी तुम्हाला याच्यामध्ये शेवटी सांगायचं तत्व एवढंच आहे की हे जे ग्रोथ आहे सेकंडरी ग्रोथ, त्याचं एज डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. आणि त्या अॅन्युअल रिंग, मी ज्या बोललो ना, रिंग जशा ऍड होतात त्या खोडामध्ये, त्या रिंगच्या आधारावरती त्या झाडाचं आयुर्मान किंवा वय किती आहे हे काढलं जातं. अशा शाखेला त्यांनी एक नाव दिलंय, तेवढं राहिलं लक्षात तर ठेवा. डेंड्रोक्रोनोलॉजी असं त्याचं नाव आहे, राहिलं लक्षात तर ठेवा. माहित नाही विचारतील की नाही. डेंड्रोक्रोनोलॉजी म्हणजे काय, तर सायन्सची अशी शाखा ज्याच्यामध्ये झाडाचं वय काढलं जातं, आणि वय कशाच्या आधारावर काढतात, तर किती रिंग ऍड झाली, त्यांचं काय कॅल्क्युलेशन असेल, तुम्ही नका लोड घेऊ त्याचा. फक्त लक्षात ठेवा की रिंग्सच्या आधारे त्या झाडाची रुंदी किती त्याच्या आधारावरती त्याचं वय काढलं जातं, त्याला म्हणायचं डेंड्रोक्रोनोलॉजी. ठीक आहे, क्लिअर आहे, राईट. याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत. सो अशा रीतीने आपण थांबूया. आपण पुढच्या लेक्चरमध्ये न्यूट्रिशन इन प्लांट्स बघूया, म्हणजे झाडांमधलं वनस्पतींमधलं पोषण. ठीक आहे, ऑल द बेस्ट.